पुणे महापालिकेत झालेल्या प्रशासन आणि गणेश मंडळांच्या प्रतिनिधींच्या बैठकीदरम्यान एका पर्यावरण प्रेमीने डीजे विरोधात आवाज उठवल्यावर त्याला मोठ्या वादाला आणि त्याच्यावर झालेल्या आरोपांना एक मोठा सामना या पर्यावरण प्रेमींना करावा लागला आहे। सध्या विद्यानंद बापट ज्यांनी या सगळ्याबद्दल आवाज उठवला होता ते माझ्यासोबत आहेत। सर, तुम्ही जो महापालिकेत विषय मांडायला प्रयत्न केला होता तो विषय नेमका काय होता? महापालिकेमध्ये आगामी गणेशोत्सवाच्या नियोजनाबद्दल बैठक होती, ज्यामध्ये नागरिकांनाही आमंत्रण होतं। तर गणेश मंडळांचे प्रतिनिधी आले होते, नागरिकांच्या वतीने मी गेलो होतो। तर मी नागरिकांच्या या समस्या मांडल्या की पुण्यामध्ये गणेशोत्सव सार्वजनिकरित्या साजरा होतो, म्हणजे रस्त्यांवरती साजरा होतो। गणेशोत्सवाच्या दिवसात सार्वजनिक ठिकाणी ते तासनतास लाऊडस्पीकर वाजवत ठेवतात, ज्याचा आजूबाजूच्या नागरिकांना फक्त प्रचंड त्रास होतो, बेनिफिट त्याच्यातून काही नाही। तर सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव आपण साजरा करतो याचं भान बाळगावं आणि पूर्णपणे लाऊडस्पीकर मुक्त स्वरूपात तो साजरा करावा, असं मी मागणी मांडली नागरिकांच्या वतीने। गेल्या काही दिवसांपासून आपण जर बघितलं तर डीजे आणि ढोलताशा याच्या विरोधात अनेक पर्यावरण प्रेमी जे आहेत किंवा अनेक नागरिक जे आहेत ते त्यांच्याकडनं देखील ही बंदीची मागणी येते। पण तुम्ही जेव्हा ही बंदीची मागणी केलीत तेव्हा तुम्हाला एका मोठ्या विरोधाला सामना करावा लागला होता। हा विरोध तुम्हाला मान्य आहे का? म्हणजे तसा अपेक्षित होता तो विरोध, कारण गणेश मंडळांचे कार्यकर्ते असतात, त्यांच्याशी काही रॅशनल किंवा गुड फेथ डिबेट होऊ शकत नाही। तर ते तिथे खूप मोठ्या संख्येने होते आणि मी काही त्यांना उद्देशून सांगतच नव्हतो। मी जे अन्य ब्युरोक्रॅट्स म्हणजे नोकरशाह होते आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी त्यांना मी माझं म्हणणं सांगत होतो। तर तसा तो अपेक्षित होता, पण संबंधित नोकरशाह आणि लोकप्रतिनिधी यांनी ॲक्शन घेऊन तसं होणार नाही, म्हणजे लाऊडस्पीकरचा वापर सार्वजनिकरित्या होणार नाही हे एन्श्युअर करणं मला अपेक्षित आहे। सर, तुम्ही पुण्यात कुठे राहता आणि काय त्रास आला तुम्हाला सहन करावा? मी पुण्यामध्ये नारायणपेठेत राहतो आणि पुण्यामध्ये सर्वच पेठांमध्ये म्हणजे जुन्या पुण्याच्या भागांमध्ये गणेशोत्सव हा खूप पूर्वीपासून मोठ्या प्रमाणात साजरा होतो। जेव्हा लोकमान्य टिळकांच्या काळात तो सुरू झाला त्या काळात लाऊडस्पीकर वगैरे नव्हते, कारण इलेक्ट्रिसिटीच नव्हती। पण गेल्या 35-40 वर्षापासून इलेक्ट्रिसिटी आली आणि लाऊडस्पीकरचा वापर त्यामध्ये व्हायला लागला। पण पुणे हे आता गेल्या 20 एक वर्षात IT हब बनलं आहे, गेल्या 5-6 वर्षात वर्क फ्रॉम होम सुरू झालं आहे। त्यामुळे पुण्याच्या सर्व भागातून आणि दिवसाचे 24 तास वेगवेगळ्या टाईम झोन्समध्ये नागरिकांचं काम सुरू असतं, घरूनच काम, आणि बाकी अन्य सर्व नागरिकांना शांततेत जगण्याचा मूलभूत अधिकार असतो। तर सण उत्सवांच्या सबबीखाली जर सार्वजनिक ठिकाणी तासनतास लाऊडस्पीकर वाजवले गेले तर नागरिकांना फक्त प्रचंड डिस्टर्बन्स व्यतिरिक्त बाकी काहीही होत नाही। तर त्यामुळे त्याच्यावरती पूर्णपणे ब्लँकेट बॅन यावा, कुठच्याही सबबीखाली सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर वापरण्याची परवानगी देऊ नये अशी माझी मागणी आहे। पण तुम्ही ही जेव्हा मागणी केली तेव्हा उत्तर पण असंच येत आहेत की अनेक गणेश मंडळांकडनं हा उत्सव फक्त जो आहे तो 10 दिवसांचा आहे, आवाजाची मर्यादा त्यांच्याकडनं जर बाळगली गेली तरी सुद्धा त्रास होईल का? हो, कारण आवाजाची मर्यादा प्रॅक्टिसमध्ये इम्प्लिमेंट करणं शक्य नाही हे त्यांना माहिती आहे, त्याचमुळे ते स्वतःहून तसं म्हणतायत। कारण की आवाजाची मर्यादा ही 45-55 डेसिबल म्हणली, टेक्निकली पुन्हा 40-50 डेसिबलची मर्यादा सायलेन्स झोनमध्ये। सायलेन्स झोनची व्याख्या अत्यंत संदिग्ध आहे, प्रत्येक मेडिकल एस्टॅब्लिशमेंटपासून 100 मीटरच्या परिघातली ही व्याख्या स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट करायची गेली तर संपूर्ण शहर हा सायलेन्स झोन होऊन जाईल। तर त्यामुळे या सगळे बारकावे त्यांना माहिती आहेत, लूपहोल्स त्यातले माहिती आहेत। त्यांच्याकडनं असं सांगण्यात येतंय ना की तुम्हाला जर त्रास होत असेल तर अगदी विसर्जनाच्या मिरवणुकीच्या दिवशी तुम्ही बाहेर जाऊन राहा, एक दिवस बाहेर जा, ते खर्च देखील ते उचलायला तयार आहेत। ही मागणी हास्यास्पद आहे, याला इंग्लिशमध्ये व्हिक्टिम ब्लेमिंग असं म्हणतात। म्हणजे व्हिक्टिम म्हणजे पीडिताला ब्लेम करणे इन्स्टेड ऑफ परपिट्रेटर, म्हणजे गुन्हेगार। त्रास आम्हाला होतोय आणि तो तुमच्यामुळे होतोय, म्हणजे आम्ही पीडित आहोत आणि तुम्ही गुन्हेगार आहात। तर आम्ही शहर सोडून जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही किंवा आम्ही दरवाजे बंद करून बसायचं, कानात बोळे घालून बसायचं। तुम्ही तुमच्या उत्सवावरती नियंत्रण ठेवायचे, तुम्ही सार्वजनिकरित्या उत्सव साजरा करताय त्याचा नागरिकांना आजूबाजूच्या डिस्टर्बन्स होणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची। आम्ही शहर सोडून जाण्याचा किंवा दरवाजे बंद करून बसण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही। हे चोर सोडून संन्याशाला सुळी असा उलटा न्याय आहे। गेल्या 2 दिवसांपासून तुमच्या मागणीनंतर सोशल मीडियाच्यावर जर बघितलं तर 2 मतप्रवाह आहेत। एक जण आहेत की ते तुमच्या बाजूने बोलत आहेत, पण दुसरे जे आहेत ते अगदी तुम्हाला टीका करतायत, तुमच्यावर विरोध दाखवत आहेत। त्यांचं म्हणणं आहे की 10 दिवसात हा उत्सव आहे आणि उत्सवाच्या काळात जर कुठेतरी या डीजेच्या आवाजाखाली जर काही लोक आनंद उत्सव साजरा करत असतील तर संबंधित व्यक्तीला काय त्रास आहे? कारण की ते सार्वजनिक ठिकाणी साजरा करतात, ते समजा बंदिस्त प्रेक्षागृहामध्ये साजरा करत असते तर आम्ही त्यावरती ऑब्जेक्शन घेण्याचं कारण नव्हतं। आता सार्वजनिक गणेशोत्सव म्हणल्यावर हा रस्त्यावरच साजरा होणार? हो, रस्त्यावर साजरा होणार। मग त्याचं त्यांनी भान बाळगलं पाहिजे की त्यामुळे ध्वनी प्रदूषण होणार नाही आणि रहदारीला अडथळा होणार नाही। तुमचे मंडप तुम्ही आतल्या कुठच्या खाजगी मैदानांमध्ये वगैरे टाकावेत किंवा शहराच्या बाहेर कुठे टाकावेत, आणि ध्वनी प्रदूषण तर करूच नाही, लाऊडस्पीकर सार्वजनिक ठिकाणी लावूच नाही वाटेल त्या परिस्थिती। याचं भान तुम्ही बाळगणं गरजेचं आहे, कारण तुम्ही तो सार्वजनिक ठिकाणी साजरा करायचा आग्रह धरताय। तुमच्या या जी भूमिका आहे त्याला जो विरोध होतोय त्याच्याबद्दल तुम्ही काही प्रतिक्रिया द्याल?
त्या विरोधामध्ये त्यांच्याकडे मांडण्यासारखे लॉजिकल मुद्दे काही नाही आहेत. ते म्हणतात आमचा 10 दिवसाचा उत्सव, असे इतर अनेक उत्सव असतात. नवरात्र नावाचा नंतर लगेच येणारा 10 दिवसाचा उत्सव आहे. अन्य आणखी इंडियामध्ये 365 दिवस कमी पडतील इतके उत्सव असतात. प्रत्येकजण आपल्या आपल्या उत्सवाचं तुणतुणं वाजवायचं म्हणला तर 365 दिवस आम्ही ही कटकट सहन करायची. तर त्यामुळे त्यांचं म्हणणं तार्किकदृष्ट्या टिकणारं नाही. पण मग उत्सवाची परिभाषा बदलावी असं म्हणतात. हो बरोबर, उत्सवाची परिभाषा बदलावी की एकतर ते उत्सव सार्वजनिकरित्या साजरे करू नयेत किंवा सार्वजनिकरित्या साजरे करायचे असतील तर आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी. लाऊडस्पीकरचा वापर अजिबात करू नये म्हणजे ध्वनी प्रदूषण होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. आणि मंडप हे रस्त्यावरती टाकू नयेत, आतल्या मैदानांवरती टाकावेत किंवा ते टाकूच नयेत जेणेकरून रहदारीचा अडथळा होणार नाही. तुम्ही जर असं म्हणताय की लाऊडस्पीकर नको, मंडप पण आतमध्ये हवा, तर मग असं देखील म्हणलं जाईल की उद्या फक्त सगळेच सार्वजनिक गणेशोत्सव हे घरगुती गणपतीसारखे साजरे केले जातील. हो, ते केलं तरी चालेल. कारण काय हे सार्वजनिक गणेशोत्सव जेव्हा सुरू झाला लोकमान्य टिळकांच्या काळात तेव्हा ब्रिटिशांचं राज्य होतं, त्यामुळे त्याचा काही रिलिव्हन्स होता की एतद्देशीय जनतेला परकीय राज्यकर्त्यांविरुद्ध संघटित करणं. तो विषय आता केव्हाच कालबाह्य झालेला आहे. इंडियाला ब्रिटिशांपासून वेगळं होऊन एक 70-75 वर्ष होऊन गेलेली आहेत. इतिहास आहे, पण पुढे जर ही वैभवशाली परंपरा पुढे जात असेल तर तुम्ही त्याला खो घालताय असं वाटत नाही तुम्हाला? नाही, अजिबात नाही. कारण की आमची मागणी जी आहे ती नागरी समस्यांसंदर्भात आहे. सण उत्सवांच्या सबबीखाली तुम्ही ध्वनी प्रदूषण आणि रहदारीस अडथळा करून आजूबाजूच्या नागरिकांना वेठीस धरता, यावर आमचा आक्षेप आहे. आमचं सण उत्सव साजरा करण्यावरती आक्षेपच नाहीये. तर त्यामुळे आम्ही त्याला विरोध करतोय असं आम्हाला वाटत नाही. तुमची मागणी फक्त ही आहे की डीजे बंद करा? हां, लाऊडस्पीकरचा वापर करू नये आणि रहदारीस अडथळा होईल अशा प्रकारे मंडप पण घालू नयेत आणि मिरवणुका पण रहदारीस अडथळा होणार नाहीत अशा प्रकारे काढाव्यात. आता तुम्हाला मिरवणुकांवर पण आक्षेप आहे? हो, मिरवणुकांवर पण आक्षेप आहे. कारण की जुन्या पेठांमधले रस्ते आहेत, हे काही 100-200 फुटाचे हम रस्ते नाही आहेत. तर त्यामुळे हार्डली 30-40 फूट रुंद रस्ते असतात. तर त्यावरून एकदा मिरवणूक ते काढायला लागले की अख्खा रस्ता बंद होतो आणि रस्ते हे रहदारीसाठी बांधलेले असतात. तर त्यामुळे मिरवणूक काढताना सुद्धा कालौघात हे बदल लक्षात घेऊन, पुणे शहराची प्रचंड वाढ झालेली लक्षात घेऊन त्यांनी पूर्वीचे जुन्या पुण्यातल्या रस्त्यांवरून मिरवणुका काढण्याचा दुराग्रह सोडून द्यावा आणि जशी अवजड वाहनांची वाहतूक शहराच्या बाहेरून वळवली जाते तशा या उत्सवांच्या मिरवणुका शहराच्या बाहेरून रिंग रोडनी वळवल्या जाव्या. तिकडच्या इंद्रायणी, पवना वगैरे ज्या नद्या आहेत तिकडे त्यांना विसर्जनासाठी कृत्रिम हौद उपलब्ध करून द्यावेत जेणेकरून नागरिकांना कुठचाही त्रास होणार नाही याची खबरदारी घेऊन सार्वजनिक उत्सव तुम्ही म्हणताय की गणेशोत्सव तुमचा सार्वजनिक आहे, तो देखील तुम्ही त्याला मर्यादा घाला. डीजे तुम्ही बंद करा म्हणताय, ढोल ताशा तुम्ही बंद करा म्हणताय, मिरवणुका तुम्ही बंद करा म्हणताय. म्हणजे सगळ्या तुम्ही सार्वजनिक गणेशोत्सवाची रूपरेषाच बदलून टाकताय असं वाटत नाही का? हो, कारण कालौघात परिस्थिती खूप बदललेली आहे. त्या काळातलं पुणं म्हणजे फक्त पेठांचं पुणं होतं. त्यामुळे त्या काळातल्या मिरवणुका जुन्या पेठांमधल्याच 5 रस्त्यांवरून निघत असत. पण आजकाल पुणं खूप प्रचंड झाले. पिंपरी चिंचवड सकट सगळा भाग मोठा PMRD एवढी मोठ्या हद्दीमध्ये त्याला पुणं म्हणलं जातं. तर त्यानंतर पुणे नंतर पानशेतपूर येऊन गेला, मग इंडस्ट्रियल हब झालं, त्यानंतर IT हब झालं, आता वर्क फ्रॉम होम सुरू झालं. तर या सगळ्याचा कंडिशनचा विचार न करता 100 वर्षापूर्वी आम्ही करायचो तशाच प्रकारे आम्ही गणेशोत्सव साजरा करणार. पुन्हा विज्ञानाचे शोध जे लाऊडस्पीकर आहेत त्याचा पण त्याच्यात आम्ही वापर करणार. तर हा उत्सव साजरा करणाऱ्यांचा हा दुराग्रह आहे. आम्ही जो धरतोय तो दुराग्रह आहे असं मला अजिबात वाटत नाही. पण मग आता तुम्ही एवढा सगळा स्टॉन्चली विरोध करताय या सगळ्या गोष्टींना, तेवढाच विरोध तुमच्या या सगळ्या भाष्यावर जर झाला तर त्याला तुम्ही कसं सामोरं जाणार? त्याचा विरोध त्यांनी लॉजिकल मुद्दे मांडून जर केला तर त्याचा आम्ही तार्किकदृष्ट्या प्रतिवाद करू शकतो. पण त्यांनी समजा भावनिक मुद्दे मांडायला सुरुवात केली की आमच्या समाजाचा हा उत्सव आहे असं प्रत्येक समाजाने म्हणणे, त्यानंतर तुम्ही हे व्हिक्टिम ब्लेमिंग करणे, म्हणजे ज्यांना त्रास होत असेल त्यांनीच त्या उत्सवाच्या काळात शहराबाहेर जावं किंवा कानात बोळे घालून किंवा दरवाजे बंद करून बसावं, अशा प्रकारे जर ते मागणी करत असतील तर त्याला आम्ही तार्किक प्रतिवाद करण्याचे त्याच्या फंदात पडणार नाही. ते काम हे संबंधित ब्युरोक्रॅट्स, नोकरशाह किंवा लोकप्रतिनिधी यांचं आहे, त्यांनी ती भूमिका बजावायची. विद्यानंद बापट हे पुण्यातल्या नारायणपेठेतले राहणार आहेत आणि आधी डीजे बंद व्हावा अशी त्यांची मागणी होती, पण आता थेट रस्त्यावर जे लावण्यात येणारे मंडप आहेत ते पण सुद्धा तुम्ही आतल्या कुठेतरी गल्लीबोळात लावा अशी त्यांची मागणी आहे. त्यासोबत पुण्यातली जी वैभवशाली, गौरवशाली अशी विसर्जन मिरवणूक आहे ती सुद्धा बाहेरच्या रस्त्यांवर काढावी, मधल्या जे पुण्यातले मुख्य रस्ते आहेत त्यावर काढू नये, अशा 2 ते 3 भूमिका ज्या आहेत त्या बापट यांच्या आहेत आणि थेट उत्सवाचं स्वरूपसुद्धा बदलण्यात यावं अशी मागणी त्यांच्याकडनं करण्यात येते. कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम TV न्यूज, पुणे. साम TV मला बघायला आवडतो कारण त्यावर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या रिलेट करतात.